चंद्रपुर पुलिस ने शहर में नाबालिगों द्वारा दोपहिया वाहन चलाने की घटनाओं और सड़क दुर्घटनाओं की रोकथाम के उद्देश्य से विशेष अभियान चलाया। इस दौरान पुलिस ने एक ही दिन में 65 नाबालिग दोपहिया वाहन चालकों के खिलाफ कार्रवाई की। पुलिस के अनुसार सभी मामलों में मोटर वाहन अधिनियम के तहत निर्धारित कार्रवाई करते हुए 500 का चालान किया गया। साथ ही संबंधित नाबालिगों के अभिभावकों को पुलिस स्टेशन बुलाकर यातायात नियमों और सुरक्षा के संबंध में समझाइश दी गई। चंद्रपुर के पुलिस अधीक्षक ने अभिभावकों से अपील की है कि वे नाबालिग बच्चों को वाहन चलाने के लिए न दें। उन्होंने चेतावनी दी कि यदि भविष्य में कोई नाबालिग दोपहिया वाहन चलाते हुए दोबारा पाया जाता है तो प्रचलित कानून के अनुसार अभिभावकों के विरुद्ध भी आवश्यक कानूनी कार्रवाई की जा सकती है। पुलिस ने नागरिकों से यातायात नियमों का पालन रखने और बच्चों की सुरक्षा को प्राथमिकता देने की अपील की। चंद्रपुर पुलिस का विशेष अभियान, नाबालिग वाहन चालकों पर कार्रवाई और अभिभावकों के लिए जारी महत्वपूर्ण संदेश। आपली जिल्ह्यामध्ये रोड अपघाताचं प्रमाण प्रचंड आहे। दररोज किमान एक व्यक्ती रोड अपघातामुळे मयत होत आहे। तर याच्यामध्ये आळा घालण्यासाठी जे अल्पवयीन रायडर्स आहे, 4 व्हीलर असो किंवा 2 व्हीलर्स असो, त्यांच्यावर थोडी कडक कारवाई करणे गरजेचे आहे। म्हणून आपण आजचे रोजी अराउंड 65 असे अंडर एज ड्रायव्हर्सला आपण आता ते केला डिटेन। त्यांचे पालकांना बोलून आपण समज दिलेला आहे। याच्यामध्ये पालकांवर FIR ची सुद्धा तरतूद आहे, ज्यामध्ये 25,000 पर्यंतचा फाईन पण आहे त्यांना। तर फर्स्ट ऑफेन्स म्हणून त्यांना आपण वॉर्निंग देऊन सोडत आहे आणि सगळ्यांना आपण सूचना दिलेली आहे की अशी गोष्टी रिपीट नाही झाले पाहिजे। याच्यामुळे ते जे अंडर एज आहेत त्यांच्या पण लाईफ खराब होऊ शकतात आणि जे पेरेंट्स आहेत त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतात आणि जे रोडवर येणारे जाणारे लोक आहे, इतर वाहन चालक आहे, त्यांचे जीवेला सुद्धा धोका आहे। तर मुलकांना आणि पालकांना आव्हान आहे की तुम्ही जे पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर आहे ते जास्तीत जास्त केले पाहिजे आणि कुठलीही परिस्थितीमध्ये अंडर एज लोकांचे हातात व्हेकल्स नाही दिले पाहिजे। त्यामुळे त्यांच्या स्वतःची लाईफला आणि समोरच्या व्यक्तीची दोघांची लाईफला रिस्क असतात।